सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही जर कर्ज घेण्याचा विचार केला असेल तर बँक, संस्था किंवा एखाद्या व्यक्तीकडनं तुम्हाला सहजपणे कर्ज मिळेल. सर्व नियम समजून घ्या, अन्यथा तुम्हाला सल्ला घेऊन काम करावं लागेल. तुमच्या कामामध्ये तुमचा फोकस महत्त्वाचा आहे आणि तरच तुमचे प्रोजेक्ट पूर्ण होतील. मित्रांकडनं तुम्हाला आज मदत मिळेल, तसेच नवीन मित्र देखील तुमच्याकडनं जोडले जातील. तुमच्या घरामध्ये वातावरण सकारात्मक असून तुमच्या बायकोची तुम्हाला साथ मिळेल. संध्याकाळी तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा विचार कराल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी मेहनत जास्त आहे. तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. काम पूर्ण करण्यासाठी जास्त धावपळ तुम्हाला करावी लागेल. दरम्यान आहार आणि आराम याकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला लाभ होणार असून समस्या तुमच्या कमी होतील. व्यवसायामध्ये काही कामं थांबलेली असतील तर ती पूर्ण होतील. एखाद्या कामामध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागली तर मनापासून करा. पुढे त्याचा चांगला फायदा तुम्हाला होईल. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. अचानक काही लाभ तुम्हाला होऊ शकतो. तुम्हाला कामामध्ये फोकस करणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमचे प्रोजेक्ट वाढत आहेत आणि त्यांच्या वेळेनुसार नियोजन महत्त्वाचं आहे. आज धर्म आणि अध्यात्म यामध्ये तुम्हाला जास्त रुची वाढेल. मुलांकडनं खुश खबर मिळाल्यानं तुम्हाला अपार आनंद होईल. तुम्ही काही सामाजिक काम करत असाल तर समस्या येण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत संगीताच्या कार्यक्रमाला तुम्ही बाहेर जाणार आहात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळे तुमच्या मनावरील ताण कमी होईल. स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही खास खर्च करणार आहात, त्यामुळे विरोधकांचा जळफळाट होईल. मेहनतीचं तुम्हाला उत्तम फळ मिळणार आहे. नशिबाची साथ असल्यामुळे काम तुमचं वेळेत पूर्ण होईल. तुमच्या घरातील ज्येष्ठांची तुम्ही काळजी घ्या. त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या कामामध्ये यश देतील. नातेवाईकांकडनं तुम्हाला मदत मिळू शकते. एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी सुख आणि समाधान घेऊन येतोय. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा मानसिक ताणतणावाचा आहे. काही कारणामुळे अस्थिरता, चंचलता किंवा नाराजीचा सूर जर असेल तर त्यामुळे तुमचं मन भटकू शकतं. अनेक शंका किंवा प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील, त्यामुळे तुम्ही सावध राहा. गोड बोला आणि आपुलकीने वागा, तरच कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदत मिळू शकेल. ज्येष्ठांची मदत आणि आशीर्वाद यामुळे तुमचं काम पूर्ण होईल, परंतु जास्त मेहनत तुम्हाला करावी लागेल. नातेसंबंधातील कटुता कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सासरच्या बाजूने नाराजीची चिन्ह आहेत, तेव्हा तुम्ही सावध राहा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुमची कामं वेळेत पूर्ण झाल्यामुळे ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढल्यानं दुप्पट वेगानं तुम्ही प्रत्येक काम पूर्ण कराल. दरम्यान अनावश्यक खर्चाची तुम्हाला भीती असून तुम्ही सावध राहा. व्यापारामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग असून व्यवसायामध्ये विस्तार करण्याचा तुम्ही नक्की विचार करा. तुम्ही कोणाला मदत करत असाल तर त्याबद्दल आधी माहिती घ्या. तुमची निर्भयता आणि धैर्य
यामुळे कठीण कामं देखील अगदी सहजपणे तुमची पूर्ण होतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची तुम्हाला मदत मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. काही समस्या तुम्हाला असेल तर त्याचं निराकरण करणारा मार्ग तुम्हाला नक्की सापडेल. तुम्ही इतरांना नेहमी मदत करता याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवीन कामामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करावी लागली तर नक्की करा. दरम्यान तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. अधिकार आणि संपत्ती वाढण्याचे संकेत आहेत. गुरुग्रहाच्या शुभ स्थितीमुळे गुरुजनांप्रती श्रद्धा आणि निष्ठा तुमची वाढीस लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र वेळ थोडी ताणतणावाची राहील. व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न तुमचे लगेचच यश देणार नाहीत. थोडा वेळ तुम्हाला त्यासाठी द्यावा लागेल. परंतु तुम्ही निराश होऊ नका. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, तेव्हा तुमचं काम होईल. तुम्ही सकारात्मक राहा. काही गोष्टींचा तुम्ही जास्त विचार करता तसं करू नका. संयम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती विरोधकांवरती तुम्ही मात करणार आहात. आज तुमच्या वादावरती तुम्हाला तोडगा सापडेल. सरकारी कामं तुम्ही तातडीनं अन्यथा व्यवस्थित पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे आणि तुम्हाला कामामध्ये नशिबाची साथ मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे गुंतवणुकीचा विचार तुम्ही नक्की करू शकता. काम पूर्ण करण्यासाठी दिवसभर तुम्हाला धावपळ करत असताना तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल. आज तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये करिअरसाठी नक्कीच फायदा होईल. धार्मिक कार्यामध्ये रुची वाढल्यानं आध्यात्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी दिवस उत्तम आहे. लाभाचे तुम्हाला योग असून तुमच्या घरामध्ये सुख समाधान राहील. मौल्यवान वस्तू मिळण्याचा तुम्हाला योग असला तरी अनावश्यक खर्च तुमचा होईल. खर्च कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात, परंतु खर्च तुम्हाला टाळता येणार नाही. त्यामुळे तुमची चिडचिड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. नवीन कामामध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागली तर नक्की करा. भविष्यामध्ये लाभाचे संकेत आहेत. व्यवसायामध्ये जास्त फोकस केल्यामुळे तुमचं थांबलेलं काम सहजपणे पूर्ण होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीनं आज सावध राहायला हवं. कुटुंबातील व्यक्तींकडूनच विश्वासघाताची भीती आहे. कामाच्या बाबतीमध्ये नवीन गोष्टी शोधण्यामध्ये तुमचा वेळ जाणार असून सत्सक विवेक बुद्धीचा वापर तुम्ही करा, म्हणजे तुमची कामं पटपट होतील. तुमचा खर्च मर्यादित ठेवा, अन्यथा आर्थिक समस्या तुम्हाला येऊ शकतात. तुमच्या संसारामधील सुखसुविधा वाढणार आहेत. प्रवासाचा तुम्हाला योग असून लाभाचे संकेत आहेत. फक्त प्रवासामध्ये तुम्ही सतर्क राहा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी पंचम स्थानात कर्क राशीचा गुरु असल्यामुळे मुलांसोबत काही वाद असतील तर ते कमी होतील. तुमच्या घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही आपुलकीनं वागा. तुमचा अहंकार वाढतोय, तो कमी करा. स्वतःला अधिक शहाणा समजणं यामुळे तुमच्याच कामात व्यत्यय येऊ शकतो. सगळेजण आज तुमच्या सोबत असतील आणि जे काही काम तुम्ही कराल त्याला सर्वांचा पाठिंबा असेल, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये थोडासा सकारात्मक बदल करणं अत्यावश्यक आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.